भारतीय पोस्ट खात्याने मोठा निर्णय घेऊन पिन कोडच्या ऐवजी आता डीजी पिन पद्धत लागू केली आहे। एखाद्या पत्त्याच्या नेमक्या ठिकाणाचा डीजी पिन आता उपलब्ध होणार आहे। पिन कोड हा संपूर्ण विभागाचा असायचा आणि त्याऐवजी आता नवा डीजी पिन हा बरोबर त्या विशिष्ट पत्त्याचा असेल। 10 अंकी डीजी पिनमुळे एखादं ठिकाण नेमकं शोधून काढणं हे सोपं होणार आहे। दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये पत्ता शोधण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल। तसंच आपत्कालीन सुविधांना म्हणजेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा सेवांना डीजी पिनमुळे नेमक्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणं सुद्धा शक्य होणार आहे। तर डीजी पिनच्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। डीजी पिन शोधण्यासाठी DSC.indiapost.gov.in यावरती जायचंय। त्यानंतर माय डीजी पिन असं ऑप्शन येईल, त्यामधल्या होम इथे तुम्हाला जावं लागेल। वेबसाईटवरती एखाद्या ठिकाणावरती क्लिक केल्यास त्या ठिकाणचा नेमका डीजी पिन आपल्याला मिळेल। जुन्या 6 आकडी पिन कोडच्या ऐवजी 10 आकडी हा डीजी पिन आपल्याला उपलब्ध होऊ शकेल। 4 मीटर परिघामधल्या एखाद्या ठिकाणाचा तंतोतंत डीजी पिन आपल्याला उपलब्ध होणार आहे। IIT हैदराबाद, NRSC आणि इस्रोच्या सहाय्याने जिओ कोडेड डिजिटल पत्ता आपल्याला सापडेल। सोमेश कोलगे याविषयी आपल्याला अधिकची माहिती देतील। सोमेश, गुगल मॅपला आता एक खूपच चांगला आणि नवा पर्याय असा निर्माण झालेला आहे। दुसरी गोष्ट मुख्य म्हणजे ऑफलाईन असताना सुद्धा आपल्याला याचा वापर करता येऊ शकतो। नक्कीच डीजी पिनमुळे ज्या पारंपरिक पद्धत होती पिन कोडची ती बदलली जाणार आहे, पण त्याच वेळी हे एक पाऊल आहे भारताची स्वतःची जीपीएस नेव्हिगेशन सिस्टीम डेव्हलप करण्याच्या दृष्टीने। कारण सध्या खूप मोठ्या प्रमाणावर आजही ज्या लोकेशनच्या बाबतीमध्ये गुगल मॅप्सवर अजूनही बरेच जण अवलंबून आहेत। अनेकदा गुगल मॅप्सच्या माध्यमातूनच पत्ता शोधला जातो। तर या डीजी पिनमुळे असं होणार आहे की भारताची जी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न होतोय, त्यामध्ये प्रत्येक लोकेशनला एक स्पेसिफिक पिन पॉइंटनी लोकेशन मिळेल, ज्याचा परिणाम म्हणून भविष्यात जी जीपीएस नेव्हिगेशन सिस्टीम भारताला विकसित करायची ती तयार होईल आणि गुगल सारख्या परदेशी वेगवेगळ्या माध्यमांवरचं जे अवलंबत्व आहे ते कमी होईल। त्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे। अगदी धन्यवाद सोमेश माहितीसाठी।